हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल दीप्ती ध्वंसकर। तर हे आपलं नाशिक रोडचं सगळ्यात फेमस ठिकाण, आपल्या महाराजांचा पुतळा। कुठे थांबायचं म्हटलं की आपण महाराजांजवळ थांबतो। मी त्या दिवशी वेट करत महाराजांजवळ थांबलेले होते आणि नेहमीप्रमाणेच माझ्या भावाने यायला उशीर केला आणि त्याचा वेट करत मी तिथे थांबलेले होते आणि आल्यानंतरही त्याचे नखरे चालले होते। मस्त तो केस सेट करतोय चालू होतं त्याचं आणि भेटलो। त्यानंतर आम्ही दोघं भेटलो आणि आमचं ठरलेलं होतं की गोदा आरतीला जायचं। तर गोदा आरतीसाठी आम्ही दोघं निघालो आणि त्याने मला असं बोलून लेट बोलवलं होतं की मी तुला 15 मिनिटात गोदा आरतीसाठी घेऊन जाणार आहे। पण रस्त्यात आम्हाला इतकी ट्रॅफिक लागली की आम्हाला आरतीला जाण्यासाठी उशीर झाला होता। पंचवटीमध्ये जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा आरतीचा आवाज कानावरती पडत होता। त्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि मला जेही पॉसिबल झालं व्हिडिओ घेण्यासाठी मी व्हिडिओज घेतले। व्हिडिओत तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं की गोदा आरती किती सुंदर चालू आहे। जेव्हाही तुम्ही नाशिकमध्ये याल तर नक्की गोदा आरतीला जा, कारण खूप मन प्रसन्न वाटतं आणि गोदा आरती रोज संध्याकाळी 7 वाजता होते। तर गोदा आरती झाल्यानंतर आम्ही छोटासा व्हिडिओ घेऊन घरी निघालो आणि हा ब्लॉग आपला इथेच एंड होतोय। आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये।